आपल्या समोर आहेत खेडचे आमदार दिलीप अण्णा मोहिते अण्णा. खरंतरच पदाधिकाऱ्यांची बैठक होती, त्या ठिकाणी दादा उपस्थित होते. काय सांगाल, कशा पद्धतीने आजच्या सूचना होत्या आणि काय मार्गदर्शन केलेलं? आपण चंद्रकांत दादांचं भाषण ऐकलंय, सूचना ऐकल्या. चंद्रकांत दादांनी सांगितलं की आता कुणावर टीका करायची वेळ नाही, उणीने काढायची वेळ राहिली नाही. कार्यकर्त्यांनी आपापसामध्ये सामंजस्य ठेवा आणि कसल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा मोदींना जर आपल्याला या देशाचं पंतप्रधान करायचं असेल तर मतभेद विसरून कामाला लागा आणि तशाच प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आज आमचं जे बॅलेट पेपर येणार आहे किंवा आमची जी बॅलेट मशीन आहे त्या EVM मशीनवर शिवसेनेचं चिन्ह नसेल, भारतीय जनता पक्षाचं नसेल, मग अशा वेळेला काही प्रश्न निर्माण होतील. त्या सगळ्या लोकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार घड्याळावर या ठिकाणी शिक्काम बटन दाबा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी समजून सांगितलेली आहे. कार्यकर्त्यांनी चर्चा करण्यापेक्षा समन्वय करा आणि आपापसात मतभेद विसरून कामाला लागा अशा प्रकारच्या सूचना केल्यात. आम्ही त्या सगळ्यांनी मान्य केलेल्या आहे. आम्ही सगळेजण कामाला लागलोय आणि आता 3 पक्षाचे लोक जर एकत्रितपणे काम केलं, मला वाटत नाही की आमच्या दृष्टीने कुठली अडचणी कसल्याही परिस्थितीत शिवाजीदादा आढळराव हे खासदार होतील, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. खेडचे आमदार दिलीप मोहिते नाराज आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही प्रचारात सक्रिय झालात, आज पदाधिकाऱ्यांची बैठक होती. स्थानिक लेवलला जे भाजपचे जे आयटीचे नेते आहेत, अतुल देशमुख असतील, स्थानिक भाजपचे पदाधिकारी कुठेतरी बैठकीवर अनुपस्थित दिसले, याबद्दल काय सांगा? आता या ठिकाणी आमचं 3 पक्षाचं सरकार आहे किंवा आम्ही 3 पक्षाची या ठिकाणी सगळी मंडळी आहोत. प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतात. आता माझी नाराजी होती, माझ्या नेत्यांनी काढली, त्यांची काही नाराजी असेल त्यांचे नेते ती काढतील, सगळ्या सक्रिय करतील अशा प्रकारची. त्याच्यामध्ये अतुल देशमुख सुद्धा त्या पक्षाचे कार्यकर्ते, त्यांच्या काहीतरी गैरसमज असेल तो त्या ठिकाणी काढला जाईल आणि सगळ्यांना या ठिकाणी सक्रिय केलं जाईल. त्यामुळं एखादा कार्यकर्ता आला नाही म्हणजे सगळ्या पक्ष आला असं नाही, असं होत नाही. आढळराव दादांच्या विजयाचं खात्री कितपत वाटते? 100%. काय लीड राहील खेड तालुक्यातून? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यापूर्वी सुद्धा मागचं 2019 सोडलं तर दादा हजारो मतांनी, लाखो मतांनी लीडवर गेलेले आहेत आणि यावेळेला सुद्धा आता समोर असा काही ताकदीचा उमेदवार आमच्या दृष्टीने नाहीये. त्यामुळे अडचण काही येईल असं मला वाटत नाही.